नमस्कार, अवनीच किचनमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे। आज आपण पालक पनीर बनवणार आहोत। त्यासाठी लागणारे साहित्य: 2 बारीक चिरलेला कांदा, 8-9 लसूण पाकळ्या, अर्धा इंचचा अद्रकचा तुकडा, 2 मोठे टोमॅटो मोठे चिरलेले, 2 कांदे मोठे चिरलेले, कोथिंबीर बारीक चिरलेली कोथिंबीर, पनीर आणि पालक। आपण पालक पाण्यामध्ये उकडून घेणार आहोत। त्याला छान उकळी आली की पालक आपल्याला बर्फाच्या गार पाण्यामध्ये टाकून घ्यायचं आहे। टाकल्यामुळे काय होतं तर पालकेचा कलर आहे तसा राहतो। त्याला बारीक मिक्सरमध्ये प्युरी करून घ्यायची आहे। ग्रेव्हीसाठी आपण कढईमध्ये मोठाड चिरलेला कांदा घालून घ्यायचा, टोमॅटो घालून घ्यायचा, कोथिंबीर, लसूण, अद्रक हे सगळं घालून जरा त्याला परतून घ्यायचं। परतल्यानंतर त्यामध्ये 9-10 काजू टाकून घ्यायचे। छान असं त्याला शिजवून घ्यायचं आहे। त्यात पालक पनीर मसाला, धने पावडर, लाल तिखट आणि चवीनुसार मीठ घालून त्याला मिक्स करून घ्यायचं आहे। ह्यावेळेस मी जरा वेगळी पद्धत घेतली आहे। आपण सहसा ग्रेव्ही केल्यानंतर आपण मसाले टाकतो। मी ह्यावेळेस आधीच मसाले टाकले आहेत। त्यामध्ये थोडं पाणी टाकून त्याला आपण छान मसाले शिजवून घ्यायचे आहेत। त्याला मिक्सरमध्ये वाटून प्युरी करून घ्यावी। कढईमध्ये पनीरला जरा शॅलो फ्राय करून घ्यायचं आहे। त्याच कढईमध्ये तेल टाकून तयार केलेली ग्रेव्ही ही परतून घ्यायची आहे। जरा त्याला छान असं परतून घेतलं, तेल सुटल्यासारखे झाले की त्याच्यामध्ये पालकाची प्युरी टाकायची। पालक प्युरी मस्त शिजली की त्यात पनीर घालून त्याला मिक्स करून घ्यावं आणि छान त्याच्यावर कोथिंबीर टाकून आपली भाजी तंदूर रोटीसोबत खावी। चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा। तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली हे मला कमेंट करून सांगा। धन्यवाद। चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा। तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली हे मला कमेंट करून सांगा। धन्यवाद।